सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये आले, जिथे निखिल आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय पार्थला। बघूया निखिल आणि पार्थ कशा पद्धतीचे इथे खेळी करणार। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय श्रीराम कमलपाडा संघाकडून सिद्धार्थ येतोय वैयक्तिक पहिले आणि सांघिक पहिले षटक घेऊन। टाइम लावलेला आहे तरी लगेचच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे। 20 मिनिटांमध्ये ही पहिलं सत्र समाप्त करायचं आहे, याची नोंद घ्या। पहिला चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय। निखिल पूर्णपणे बीट होतो या चेंडूवरती, धाव मात्र येत नाहीये। एक चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज सिद्धार्थच्या माध्यमातून। या पद्धतीची गोलंदाजी होणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, ते अर्थात श्रीराम कमलपाडा संघाला। श्रीराम कमलपाडा संघ म्हटलं की नक्कीच पेजारी पोयनाड विभागातील एक नामवंत संघ। आज बघूया मापगावच्या मैदानावरती कशा पद्धतीने खेळी करतोय। फुलटॉस चेंडू आपण पाहतो, बॅक टू द बॉल खेळून काढण्याचा प्रयत्न होता सरळ बॅटने, परंतु स्वतःच्या फॉलथ्रूमध्ये एक चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं गोलंदाज सिद्धार्थच्या माध्यमातून। बॅक टू बॅक आपण पाहतोय दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय। आता मात्र कमबॅक करावं लागेल निखिलला। निखिल नक्कीच मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो, कित्येक सामन्यांमध्ये आपण पाहतोय जरूर एक चांगली कामगिरी सुद्धा त्याने केली आहे। निखिलच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, झेल घेतला जातोय आणि फलंदाज निखिलची खेळी संपुष्टात। पहिला धक्का लागतोय जनुमान सातिर्जे संघाला। जनुमान सातिर्जे संघ आपला पुढील फलंदाज सुद्धा तयारीत ठेवायचा आहे। वेळ खूप कमी आहे आपल्याकडे, आजच्या दिवसामध्ये संपूर्ण लॉर्ड्स खेळवायचं आहे। नवीन फलंदाज मैदानामध्ये नितीश येतोय, बघूया नितीश कशा पद्धतीने खेळी करणार, कारण का एक महत्त्वाचा खेळाडू मात्र तंबूत परतलाय। कौतुक करावं लागेल गोलंदाज सिद्धार्थ, आतापर्यंत अतिशय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते। ज्या सिद्धार्थने खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर पहिल्या षटकाची सुरुवात कंजूसी माराने केली आहे, कारण का तिखट गोलंदाजी पाहायला मिळते। एकही धाव अजूनही धावफलकावरती आली नाहीये आणि नक्कीच एक गडी बाद झालाय जनुमान सातिर्जे संघाचा। चांगला फटका यावेळी आले आले आपण पाहतोय, कव्हरच्या दिशेने जरूर क्षेत्ररक्षक तैनात आहे। एक धाव जरूर येते या चेंडूवरती आणि एका धावेने आपण पाहिलं तर अकाउंट सुद्धा ओपन करतोय तो अर्थात जनुमान सातिर्जे संघ। संघाची धावसंख्या आपण पाहिली तर षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना 1-1 अशी धावसंख्या धावफलकावरती लागले। पहिल्या 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय, उर्वरित अजूनही आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे। डावखोरा फलंदाज नक्कीच बघूया यावेळी मैदानामध्ये कशा पद्धतीने खेळी करतोय। पार्थला आपण पाहतोय स्ट्राइक एंडवरती, ओहो अतिशय दर्जेदार चांगल्या टप्प्यावरती आपण पाहतोय गोलंदाजीचं अस्त्र, अर्थात क्रिकेटचं अस्त्र ब्रह्मास्त्र आपण म्हणतो। यॉर्कर लेंथ डिलिव्हरी आपण पाहतोय सिद्धार्थच्या माध्यमातून पाहायला मिळते। मिळणार केवळ एकच धाव, चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय मैदानामध्ये पेश करत असताना गोलंदाज सिद्धार्थ। शेवटचा चेंडू येणे शिल्लक, बघूया शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमा करणार जनुमान सातिर्जे संघ, अर्थात फलंदाज नितीश। शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतोय मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न होता, एक धाव तर नक्कीच पूर्ण करण्यात यश येते दोन्ही फलंदाजांना। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एकाच धावसंख्येवरती समाधान मानावं लागते। षटक क्रमांक आपण पाहतोय इथे पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात केवळ 3 धावा। ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर अतिशय दर्जेदार चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय ती अर्थात श्रीराम कमलपाडा संघाच्या बाजूने, जिथे नक्कीच आतापर्यंत मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय कैलासवासी नीता बाळाराम पाटील पुरस्कृत श्रीराम कमलपाडा संघ। कमबॅक करावं लागेल जनुमान सातिर्जे संघाला। रिसेंटली आपण पाहिलं तर मागील आठवड्यामध्ये जनुमान सातिर्जे संघाने रहाटले येथे नक्कीच द्वितीय क्रमांक प्राप्त केलाय, परंतु या मैदानामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या दर्जाचा खेळ करावा लागेल। नवीन गोलंदाज आपण पाहतो ओमकार याला। ओमकार बघूया कशा पद्धतीने खेळी करणार आपल्या संघासाठी। ज्या पद्धतीने आतापर्यंत षटक हाताळलं, अर्थात पहिलं षटक आपण पाहिलं तर जरूर सिद्धार्थचा कौतुक करावं लागेल। 3 धावा केवळ खर्च करत एक महत्त्वाच्या खेळाडूला तंबूत पाठवलंय।
षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय, चांगल्या टप्प्यावरती आपण पाहतोय, आधी बॅट फिरवली जाते, नक्कीच एक चांगलं एक्झिक्युशन आपण पाहतोय, पूर्णपणे फलंदाजाला रीड केलं फलंदाजाने गोलंदाजाने, आणि नक्कीच खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने आतापर्यंत आपण पाहतोय गोलंदाजाच्या मोर्चावरती ओमकार अतिशय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी हाताळतोय। मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक जरूर येतोय, परंतु चुकीला माफी नाही आहे मित्रा, चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी। हा चौकार खूप महत्वाचा होता, तो अर्थात जनुमान सातिर्जे संघासाठी नितीशच्या बॅट मधून नक्कीच हा संजीवनी देणारा हा चौकार या 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 पर्यंत पोहोचते। राईट मोर द विकेट। पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगलं कमबॅक, पहिला चेंडू निर्धावाला, दुसरा चेंडू चौकाराला आणि तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय निर्धाव चेंडू येतोय। नक्कीच ही आपण पाहिलं ना तर कधी डाव तुझा तर कधी डाव माझा या पद्धतीचं क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळालं। जरूर ओमकारचं देखील कौतुक केलं पाहिजे ज्या पद्धतीने त्याने हा चेंडू हाताळलाय। षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती बॅक टू बॅक आपण पाहतोय, दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय। ओमकार आता मात्र लयात येतोय, ज्या पद्धतीने चौकार आला परंतु तदनंतर फलंदाजाला जाणलं ज्या पद्धतीने वर्सटाईल गोलंदाजी करायची आहे, व्हेरिएशन करायचं आहे, ते व्हेरिएशन आता मात्र ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळतंय मैदानामध्ये। खराब चेंडू, पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू वाईड आहे। स्वेर चेंडू नक्कीच पंच घोषित करतात, अतिरिक्त स्वरूपाने धावफलकावरती 1 धाव येते आणि एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 पर्यंत, जिथे दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे। चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल ओमकारला। पुन्हा एकदा आपण पाहतोय गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं, हे व्हेरिएशन खूप महत्वाचं आहे। आधुनिक क्रिकेट हेच सांगतं मित्रांनो, प्रत्येक चेंडू मागे व्हेरिएशन असणं खूप ही काळाची गरज आहे। ज्या पद्धतीने आपण पाहिलं ना तर जरूर फलंदाजी असेल किंवा गोलंदाजी असेल, दोन्ही बाजूंना आता मात्र आपण पाहिलं तर एक नवीन स्ट्रोक मैदानात पाहायला मिळतात। पुन्हा एकदा आपण पाहिलं तर गोलंदाजाच्या माध्यमातून व्हेरिएशन सुद्धा, वर्सटाईल गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळतंय। हे आधुनिक क्रिकेट आहे मित्रांनो। षटकातील पुढील चेंडू, मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न, परंतु नितीशला बीट केलंय। लेग बाईच्या स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती 1 धाव येते आणि एका धावेच्या नंतर आपण पाहिलं तर इथे षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त होतंय। 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्यात, त्या अर्थात 14 धावा, 11 धावा आपण पाहतोय। नवीन गोलंदाज साक्षर येतोय, ज्या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने मागील स्पर्धेमध्ये गोलंदाजाचा उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब मिळवला, तदनंतर मालिकावीर सुद्धा आपल्या नावे केले, असा साक्षर पाटील येतोय मैदानामध्ये। आमचे मित्र अर्थात सागर पाटील यांचा मित्र आपण पाहतोय, नक्कीच गोलंदाजाच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय। कृपया सामना फास्ट खेळवायचा आहे, टीम मीटिंग घ्यायची नाहीये, कारण का आपल्याला अजूनही बरेचसे सामने खेळवायचे आहेत। साक्षर पाटील बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय, तर नितीश आणि पार्थ ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते। राईट मोर द विकेट। पहिला चेंडू फुल टॉस चेंडू आहे, नितीशला तितकासा फायदा उठवता आला नाहीये, आडवा बॅटने खेळला फटका आपण पाहिलं, जरूर या चेंडूवरती मिळणार केवळ 1च धाव। या एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतीये, त्या अर्थात 12 धावा धावफलकावरती लागल्यात। ज्या धावांची गरज आहे ना जनुमान सातिर्जे संघाला, त्या धावा मात्र येत नाहीयेत। अपोजिट संघ अर्थात श्रीराम कमळपाडा संघाने आतापर्यंत प्रभुत्व गाजवलंय या सत्रामध्ये, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी हाताळतात गोलंदाज। चांगला चेंडू आपण पाहतोय, जरूर बॅटची एज लागते आणि चेंडू डिक्लेअर स्वरूपामध्ये जातोय, मिळणार केवळ 1च धाव या चेंडूवरती। एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये, त्या अर्थात 13 धावा धावफलकावरती लागल्यात। पहिले 2 चेंडू आतापर्यंत नक्की चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळालेत गोलंदाज साक्षर पाटीलच्या माध्यमातून। षटकातील पुढील चेंडू राऊंड द विकेटने मारा आपण पाहतो यावेळी, परंतु नो चेंडूचा इशारा दिला गेलाय।
डिक्लेअर परिसरामध्ये सुद्धा चेंडू गेलाय. नो प्लस वन अशा एकूण 2 धावा आपण पाहतोय धावफलकावरती येतात आणि आता मात्र नेक्स्ट बॉल फ्रीट. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्रीट हे समीकरण आपण पाहतोय आणि आता मात्र फलंदाजाला या फ्रीटचा नक्कीच फायदा घ्यावा लागेल. जनुमान सातीरचे संघ थोडा बॅकफुटला सरकलाय. मोठा फटका पारच्या बाटमधून आलाय. साक्षरला आसमान दाखवलाय. चेंडू सीमारेषा बाहेर. षट 21 धावा धावफलकावरती लागल्यात. जिथे आपण पाहतोय तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. साक्षरने खऱ्या अर्थाने आपण पहिली तर चुकी केले आणि चुकीला माफी नाहीये. फ्रीटचा चेंडूवर नक्कीच षटकार आलाय. आता मात्र जनुमान सातीरचे संघ कमबॅक करतोय सामन्यामध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतो यावेळी चांगलं कमबॅक साक्षर पाटीलच्या माध्यमातून. चेंडू टप्पा पाळल्यानंतर उसळी घेतोय यष्टीरक्षक. आपण पाहतोय कोणती चूक करत नाहीये. चार चेंडूंचा खेळ संपलाय मैदानात या तिसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतो आडव्या बाटने खेळण्याचा जरूर प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव तर नक्की. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाजाला जावं लागतंय माघारी. नवीन फलंदाज मैदानामध्ये मृणाल येतोय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 22 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा एका चेंडूचा खेळणं बाकी या षटकामध्ये. साक्षरने नक्कीच कमबॅक केलंय. एक षटकार आला परंतु तदनंतर अतिशय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय निर्धाव फेकतोय. चांगल्या टप्प्यावरती साक्षर आज गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं देखील समाप्त होतोय आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 22 धावा. 22 रन्स ऑन द बोर्ड. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 22 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचं षटक. या शेवटच्या षटकामध्ये काय घडणार मैदानामध्ये जिथे जनुमान सातीरचे संघाला धावांची गरज आहे. या षटकामध्ये धावांची लयलूट होणं गरजेचं आहे. मृणाल आणि पार्थकडे ती कॅपॅसिटी आहे. दोन्ही फलंदाज आपण पाहिलं तर मोठे फटके खेळू शकतात. किंबहुना आपण पाहिलं तर जरूर एक धावसंख्येकडे वाटचाल करू शकतो तो अर्थात जनुमान सातीरचे संघ. परंतु नाण्याची दुसरी बाजू आपण पाहिली तर सुमित आलाय गोलंदाजच्या मोर्चावरती. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक घेऊन अर्थात अंतिम षटक घेऊन चला सामन्याला सुरुवात करायची आहे कारण का वेळ खूप कमी आहे. बघूया सुमित कशा पद्धतीने येते गोलंदाजी करेल. स्लॉगवरचं षटक नक्कीच करतोय सुमित. आले आले आपण पाहतोय मृणालच्या बॅट मधून चांगला फटका आलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिळणार केवळ एकच धाव. एकेरे दुहेरी धावाने नाही चालणार आहे कारण का खऱ्या अर्थाने आतापर्यंत आपण विचार केला तर या मैदानाचा आढावा घेतला तर धावा चेस होत नाहीयेत. 23 धावा धावफलकावरती आल्यात. अंतिम षटकाचा खेळ चालू आहे. बघूया पार्थ कशा पद्धतीने आता खेळी करणार. पारच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलं तर एक षटकार आपण पाहिलाय मागील षटकामध्ये. त्यामुळे बघूया या येणाऱ्या 5 चेंडू मध्ये पार्थ कशा पद्धतीची फलंदाजी करतोय. सुमितचा पुढचा चेंडू आपण पाहतोय राऊंड द विकेटने मारा. सुंदर चेंडू आपण पाहतोय. एक चांगला टप्प्यावरती जरूर पाहायला मिळतोय. पंचांच्या माध्यमातून आपण पाहतो रिव्ह्यू घेतला जातोय.
पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धाव फलकावरती एक धाव येते. प्रकाशजी अष्टमकर सर आपण पाहतोय काही आपल्या शैलीमध्ये वाईड पेश करत असताना ही खासियत आहे मित्रांनो अष्टमकर सरांची. गेली कित्येक वर्ष डान्सिंग अंपायर म्हणून प्रचलित आहेत आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये आणि नक्कीच एक त्यांच्याकडे ते कौशल्य आहे. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज सुमित याचा चांगला चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची ते सांगता होते. श्रीराम कमलपाडा संघ खऱ्या अर्थाने आज नक्कीच एक चांगली कामगिरी करतोय. ज्याने आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये सासवणे संघाला पराभूत केलं. तदनंतर आपण पाहतोय दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा आतापर्यंत वडचढ पाहायला मिळालाय तो अर्थात कमलपाडा संघ. या षटकातील पुढील चेंडू उलटा चेंडू आपण पाहतोय. यावेळी लॉंगॉनच्या दिशेने चांगला झेल पकडला जातोय आणि पारची कळी संपुष्टात येते. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपलाय. या अंतिम षटकामध्ये आणि धावफलकावरती नजर मारली तर 24 रन्स ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावरती आल्यात. नवीन फलंदाज मैदानामध्ये नचिकेत येतोय. गुड बॉलिंग अतिशय दर्जेदार अशी गोलंदाजी आपण पाहतोय मैदानामध्ये पेश करत असताना गोलंदाज सुमित. चांगल्या टप्प्यावरती आपण पाहतोय. वारंवार आपण पाहिलं ना तर खोलवर टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. त्या अर्थात श्रीराम कमलपाडा संघाच्या बाजूने ज्या पद्धतीने चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळालं. उर्वरित आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे या पहिल्या सत्रामधील आणि धावफलकावरती धावा आल्यात 25 धावा. बघूया यावेळी मृणाल कशा पद्धतीची फटकेबाजी करतोय. रेफाळाचित केलाय फलंदाज मृणाल सुद्धा बॅक टू दी पवेलियन. अंतिम चेंडूचा खेळणं बाकी आहे आणि धावफलकावरती आपण पाहतोय 25 धावा लागल्यात. पूर्णपणे आपण पाहतोय जनुमान सातिर्जे संघ हा बॅकफुटला सरकलाय. ज्या पद्धतीने कैलासवासी नीता बाळाराम पाटील पुरस्कृत श्रीराम कमलपाडा संघाने गोलंदाजी केल्याना ती वाखाणण्याजोगी आहे. पहिल्या षटकापासून आपण पाहिलं तर जनुमान सातिर्जे संघाला बॅकफुटला पाठवून दिलंय. या 17 मधील आपण पाहतोय अंतिम चेंडू गोलंदाज सुमित याचा. हा चेंडू मात्र आपण पाहतोय जरूर स्वेर चेंडू येतोय. अवांतर स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती एक धाव येते. एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतीये ती अर्थात 26 पर्यंत, जिथे अंतिम षटकाचा खेळ चालू आहे. आणि धावची स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर विकी सुद्धा तंबूच्या आशाला परतलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय हर्षल येतोय तर नचिकेत ऑन स्ट्राइक आपण पाहतोय. बघूया नचिकेत कशा पद्धतीने खेळ करतोय आपल्या संघासाठी. रेफाळा हिट होतोय नचिकेत सुद्धा. नचिकेतला सुद्धा जावं लागतंय माघारी. षटक क्रमांक आपण पाहतोय इथे चौथं देखील समाप्त होतोय. अर्थात पहिलं सत्र 27 धावांची गरज असेल ती अर्थात कैलासवासी नीता बाळाराम पाटील पुरस्कृत श्रीराम कमलपाडा संघाला.
पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. मैदानामध्ये आपण पाहतोय 26 धावा धावफलकावरती आल्यात आणि 27 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी, ते अर्थात श्रीराम कमलपाडा संघाला. बघूया या 27 धावांचा पाठलाग करत असताना श्रीराम कमलपाडा संघ इथे कशा पद्धतीचा खेळ करतोय, किंबहुना नाण्याची दुसरी बाजू आपण पाहिली तर या 27 धावा डिफेंड करणार का जनुमान सातिर्जे संघ, हे ऐकण्यासाठी घेऊन जातोय आमचे साथी समालोचक मित्र यश मापगावकर यांच्याकडे. धन्यवाद. ओव्हर टू यश. थँक्यू सो मच आशुतोष पाटील, ज्यांचा आवाज आपण ऐकत होतात. शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव यांच्या वतीनं आयोजित शिवसाई चषक 2025 आणि दिवस पहिला, या पहिल्या दिवसाकडे वळत असताना आपण बघतोय 24 चेंडूंवरती जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 27 धावांची. 27 रन रिक्वायर्ड इन 24 डिलिव्हरीज. सामना 4 षटकांचा लो स्कोरिंग मॅच आहे. या मॅच मध्ये जर तुम्हाला जिंकायचं असेल तर काहीतरी वेळ करावं लागेल, कारण धावा तितक्याशी आल्या नाहीयेत. विकेट घेणं हा एकमेव पर्याय तुमच्याकडे उरलाय. आणि जर आता मात्र तुम्हाला खेळायचं असेल तर मात्र या धावा बनवण्यासाठी या मैदानावरती तुम्हाला विकेट घेणं, ब्रेक थ्रू मिळवणं, धावा वाचवणं आणि जास्तीत जास्त विकेट्स घेत असताना जरा स्पीडअप करायचं आहे. आपण पाहताय शिवसाई चषक 2025, शानदार स्पर्धा, शानदार आयोजन. कोणतीही कमतरता या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये. पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये प्रेक्षकांची गर्दी सुद्धा या मैदानाच्या दिशेला चौफेर. सामना लवकर खेळवायचा आहे. ऑफिशियल अंपायर राम हले यांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती मुन्ना म्हणजेच मृणाल राऊत. ओव्हर द विकेट बॅटची कडा होती, तो एज या ठिकाणी घेतली होती. धावफलकावरती पहिली धाव डिक्लेअर स्वरूपामध्ये पाहायला मिळते. पहिलं षटक सुरुवात केली गेल्या. पहिल्या षटकाचा सुरुवात करत असताना संदेशला आपण बघतो स्ट्राईक वरती उभा गोलंदाजी करण्यासाठी मृणाल राऊत. राईट मोठी विकेट. या चेंडूवरती वेल्लप म्हणूयात का, पडल्यानंतर चेंडू जातो लेगस्टिकच्या बाहेर. ऑफिशियल अंपायर या ठिकाणी अगदी योग्य निर्णय घेत आहेत. पंच होणं फार कठीण काम आहे इमाद सर, कारण आपण जर विचार केला तर खेळाडू होणं ते निभवणं फार सोपं असं मी म्हणेन. मात्र पंच अगदी दिवसभर तप्त उन्हामध्ये उभे राहून पंचांची भूमिका बऱ्याच जणांची रोखठोक असते. बऱ्याच वेळेस तो तिरका कटाक्ष सुद्धा त्यांच्यावर टाकला जातो. काही वादविवाद होत असतात, काही वाद विकोपाला जातात. अगदी यष्टी उचलून पंचांवरती मारण्यासाठी गेलेले बरेच खेळाडू आपण बघितलेत. त्यामुळे पंच होणं फार कठीण आहे असं मला वाटतं. पहिलं षटक मैदानावरती सुरू आहे, काय सांगाल? निश्चित तौर से अगर देखा जाए तो अंपायर के ऊपर भी सबकी नज़र होती है कि वो किस तरह से डिसीजन लेते हैं, और एक आधा वो भी इंसान है, अगर उनसे कोई गलती हो जाए तो प्रेक्षक लोग पीछे से आवाज़ें करते हैं कि अंपायर ने किस तरह से डिसीजन दिया है, तो वो भी इंसान है, उनसे भी गलती हो सकती है. ब्लॉक लाईन वरती टोक रशिंग यॉर्कर मृणाल रावची जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती. अगदी समोर चेंडू टाकला होता पॉपिंग क्रीज मध्ये. या चेंडूवरती धाव जरूर मिळते, मात्र आत्मविश्वास हा मृणालचा वृद्धिंगत झाला असेल. या चेंडूवरती आपण बघितलं तर ज्या पद्धतीने चेंडू एक्झिक्यूट केला, समोर गोलंदाजाला केवळ सन्मान देणं हा एकमेव पर्याय ठिकाणी उरला होता. पुन्हा एकदा मृणाल राऊत राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. या मैदानावरती संदेशला परतावं लागेल. फार मोठी विकेट. कमॉन डी. पहिलं षटक मैदानावरती प्रगतीपथावर असताना मृणाल राऊतच्या गोलंदाजीचा क्लास मैदानावरती पाहायला मिळतोय. चला फास्ट खेळायचं आहे. ऑफिशियल अंपायर आपल्याकडे आणखी वेळ नाही, कारण 3 सामने यानंतर अजूनही येणं बाकी आहे. त्यामुळे तब्बल आतापर्यंत जर आपण बघितलं 4:30 वाजलेत, 4 वाजून 40 मिनिटं झालीत. मृणाल राऊतची गोलंदाजी मैदानावरती पुन्हा एकदा सज्ज होईल.
नो चेंडू. या नो चेंडूवरती अतिरिक्त धाव मिळेल, म्हणजेच धावा कमी आहेत आणि त्यामध्ये या ठिकाणी आपण बघत आहोत की मैदानावरती दुष्काळात 13वा महिना. ऑफिशियल अंपायर यांनी इशारा दिला की फ्री हिट असेल. एक वेगळी ॲक्शन पाहायला मिळते. बिली बाउंडिंगला सुद्धा आपण बघितलं होतं, त्याची विकेट देण्याची प्रक्रिया, षटकार ज्या पद्धतीने तो द्यायचा, असे अनेक अंपायर आपल्याला बघायला मिळतात. शंकर धोत्रे तुम्ही बघितला असाल, त्यानंतर दादरचा हॅरी आणि त्यानंतर अलिबागचे प्रकाश अष्टमकर यांना सुद्धा आपण बघतोय. बॅटची कडा होती. पुन्हा एकदा धावफलकावरती आणखीन एक धाव आली. आणखीन एक धाव आल्यानंतर आता मात्र जर आपण बघितलं तर ही मॅच जर तुम्ही लेझी घेतलेत, जर प्रतिस्पर्धी संघाने या ठिकाणी दबाव प्रक्षेपित करायला सुरुवात केला आणि जर मग तुम्ही या मैदानावरती त्यांना उत्तर दिलं नाहीत तर कुठेतरी हा सामना फसेल. ऋत्विज, आतापर्यंत अजूनही 20 धावांची गरज आहे. 7 धावा आल्यात. पहिलं षटक मैदानावरती मृणाल राऊत सज्ज. पुन्हा एकदा पुढे ससावत डान्सिंग डाऊन द ट्रॅक मारण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट चेंडूवरती चांगलं फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण आणि पंचांकडे सुद्धा दाद मागितले, मात्र नाही. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावसंख्या 9. तर आता मात्र येणाऱ्या 18 चेंडूंवरती सामना जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची आवश्यकता असेल. म्हणजे प्रति षटकामध्ये 6ची सरासरी तुम्हाला राखावी लागेल. या मॅचमध्ये जिंकायचा असेल तर मात्र प्रत्येक चेंडूवरती एक धाव या ठिकाणी करणं महत्त्वाचं असेल. दुसऱ्या बाजूचा आपण विचार करूया. हिमात सर, नचिकेत राऊतचं गेलं षटक अत्यंत महत्त्वाचं होतं. गेल्या मॅचमध्ये नचिकेत राऊतने समोरच्या संघाला अगदी ढेर केलं होतं. प्रत्येक चेंडूवरती नवीन नवीन व्हेरिएशन आणण्याचं काम तो करत होता आणि या मॅचमध्ये नचिकेत राऊतवरती सुद्धा फार मोठी जबाबदारी आहे. जर नचिकेत राऊतचा स्पेल या मैदानावरती चांगला आला तर पुन्हा एकदा जयमान साथीचे संघ या मॅचमध्ये स्वतःला सुरक्षित बघेल. अन्यथा आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 9. येणाऱ्या 18 चेंडूवरती धावा हव्यात 18. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती एक धाव बनवावे लागेल. त्यासाठी नचिकेत राऊत हा मैदानावरती उतरलाय धावा रोखण्यासाठी. दुसऱ्या बाजूने फलंदाजी करणारा फलंदाज आपण बघत आहोत, तो म्हणजेच ओमकार. सुमितला आपण बघतोय, माफ करा. यापेक्षा चेंडूवरती पुन्हा एकदा ज्या पद्धतीने मृणालने गोलंदाजी केली होती, मृणालचा छोटा भाऊ नचिकेत मैदानावरती आला आणि अगदीच जर आपण बघितलं सामना थोडा फास्ट खेळवा. यानंतरचा सामना असेल थळेश्वर तळ विरुद्ध जय हनुमान मिळखतकार. फास्ट खेळायचा आहे, आपल्याकडे आता वेळ नाही आहे. पुन्हा एकदा आपण बघतोय दबाव, दडपण, प्रेशर मैदानावरती. दोन्ही संघ जे उतरलेत, जिंकण्याची उमेद मैदानावरती आहे. तुम्ही मैदानावरती जिंकण्याच्या उमेदीने उतरलात तर आणि तरच तुम्ही जिंकू शकताय. फुलटा चेंडू होता. या चेंडूवरती आउट ऑफ द कंट्रोल बॅट्समन, विकेट कीपर विकीच्या हातामध्ये चेंडू, कोणतीही चूक तो करत नाहीये आणि मैदानावरती फार मोठी विकेट, फार मोठी सफलता. टेक अप फॉर दिस. कम ऑन डीजे. फास्ट खेळायचा आहे कारण आपल्याकडे आता वेळ नाही आहे. मी वारंवार सूचित करतोय, यानंतर सामने आपल्याला 3 षटकांचे खेळवावे लागतील. या चेंडूवरती आपण बघतो चेंडू दिसला सुद्धा नव्हता. बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोनला गेलाय. लॉंग स्टॉप क्षेत्र आपण बघितलं तर केवळ एक धाव तिथे मिळणारे. 2 चेंडू अद्याप बाकी असतील. तर आतापर्यंत धावफलकावरती 11 धावा आल्यात. झुंज द्यावी लागते. प्रत्येक धाव्यासाठी संघर्ष हा मैदानावरती करावा लागतोय. मृणालने गोलंदाजी केली. नचिकेत राऊतची गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे. विकेट मिळाली तर या मॅचमध्ये आणखी मजा येईल. बॅटची कडा होती. फलंदाज सुद्धा प्रयत्न करतो की हा चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर स्क्वेअर लेग रिजनला टार्गेट करायचं होतं, मात्र इम्प्रॉपर कनेक्शन या ठिकाणी पाहायला मिळालं. ज्या रीतीने आपण बघत आहात
या मॅच मध्ये जर तुम्हाला जिंकायचं असेल तर टिकून खेळण्यासोबतच धावा येणं, मोठे फटके मध्ये मध्ये चालू राहणं हे सुद्धा महत्त्वाचं असेल. कारण नचिकेत राऊतने आतापर्यंत हात खोलण्याची संधी दिली नाही आहे. कोणताही खराब चेंडू या ठिकाणी आला नाही आहे. पुन्हा एकदा वळूयात नचिकेत राऊतच्या स्पेलकडे, ज्या ठिकाणी फलंदाज सुद्धा षटतीचे प्रयत्न करतात. हा टप्प्याचा चेंडू होता. निखिल चव्हाण चेंडू खाली आणि चेंडू ट्रॅव्हल करेल डीप मिड विकेट. सीमा पार येतोय. 1 बाउंड सीमा पार चौकार. त्या बाद अष्टमकर साठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. थँक्यू सो मच प्रकाश अष्टमकर. या ठिकाणी आपण बघतोय क्रिकेट इज ऑल अबाउट एंटरटेनमेंट ऑल्सो. चेंडू बाकी असेल. या ठिकाणी आपण बघितलं 2 षटकं संपलीत. हर्षल गोलंदाजी करण्यासाठी आलाय आणि जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 5.50 टॅली कराव्या लागतील. 2 षटकांमध्ये 12 चेंडूवरती या धावा आल्या पाहिजेत. मुख्य पंच आहे तर राम आले आणि गोलंदाजी करण्यासाठी गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली होती, हॅट्रिक सुद्धा साध्य केली होती, असा हर्षल मैदानावरती येतोय. 2 षटकांमध्ये 11 हव्यात. मॅच फास्ट खेळवायची. 11 धावांची रिक्वायरमेंट आहे. वेळ लावू नका. चला कॅच होण्याची संभावना होती. प्रयत्न करत होता. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. तोपर्यंत या 2 धावा अगदी महत्वाच्या होत्या. कारण ऋत्विज जर आपण विचार केला, सामना जसा जसा जवळ येतोय तशी तशी प्रत्येक धाव या ठिकाणी महत्वाची असेल. कारण आतापर्यंत धावा कमी आहेत. लो स्कोरिंग मॅच आहे आणि आपण बऱ्याच वेळेस ऋत्विज बघितलं की लो स्कोरिंग मॅचचा थरार आपल्याला नेहमी अनुभवायला मिळत असतो. फटका मैदानावरती आणि जबरदस्त कॅच. कॅच ऑफ द मॅच. पाठच्या हातामध्ये चेंडू गेला. पुन्हा एकदा द गोल्डन व्हॉइस ऑफ बप्पी लहरी यांचा आवाज आपण ऐकलात आणि नृत्यामध्ये मिथुन चक्रवर्ती ज्या पद्धतीनं त्यांची एक वेगळी कला होती. ओरडू आशुतोष. वळूया आपण नाणेफिकेकडे, जिथे आपण पाहतोय थळेश्वर थळ विपक्ष जनुमान मिळकतकार या 2 संघादरम्यान लढत मैदानामध्ये पाहायला मिळेल. चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर गेलाय आणि आता मात्र या सामन्यामध्ये वाचवण्यासारख्या फक्त 3 धावा राहिल्यात ऋत्विज. कारण सामन्यामध्ये आतापर्यंत जर आपण बघितलं होतं तर हेड टू हेड एन्काउंटर सुरू होता. अगदी वाटत होतं शेवटपर्यंत इमाद सर की सामन्यामध्ये साथीचे संघ आपली मूठ काय खोलणार नाही. मात्र या 6 धावा अगदी मूठ खोलून दिल्यात. या बोनस बेनिफिटच्या धावा आहेत. या मॅच मध्ये आपण बघतोय आता मात्र कमबॅक केलंय कमलपाडाने. टेक्निकली स्ट्रॉंग फटका या ठिकाणी आपण बघतो. बॅकफुट पंच केला. शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस ओपन केला. 360 अंशाचं मैदान असतं ऋत्विज, तर 4 धावा नक्की मिळाल्या असत्या. कारण क्षेत्ररक्षकाला बीट जरूर केला असता. धावा आल्यात आणखी एक. सामना जिंकण्यासाठी अजूनही 2 धावसंख्येची गरज, ज्या ठिकाणी हर्षल गोलंदाजी करतोय. हा फटका पुनश्च एकदा आपण बघत आहोत. एक धाव मैदानावरती पूर्ण करतात. सेन्सिबल क्रिकेट आहे. कारण आता स्कोर्स आर लेवल. एका धाब्याची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. ज्या पद्धतीनं 1 षटकार आल्यानंतर हर्षलने केलेली चूक, सामना या ठिकाणी आपण बघतोय जिंकण्यासाठी एका धाब्याची आवश्यकता. हा फटका समोर क्षेत्ररक्षक आहे मात्र बनेल दर्शक. लंबा हिट मैदानावरती. कमॉन डीजे मास्टर.
जिथे थळेश्वर थळ विपक्ष जनुमान मिळखतकार दुसऱ्या फेरीकडे वळतोय आपण. विकास राणे यांना विनंती